नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण सांगली येथे संत निरंकारी महाराज यांचा 59वा समागम सोहळ्यासाठी। तर इथे आत्ता कार्यक्रमाची एक जय्यत तयारी चालू आहे। इथे प्रत्येकजण आपापल्या घरातील काम सोडून एका विचारधारेच्या खाली काम करण्यासाठी सगळेजण इथे जमा झालेले आहेत। नाही तर कोणाला पैसे दिलेत ना काय, कोणी पैशावर काम करते असं काहीच नाही। स्वतःला जेवढं टायमिंग मिळेल, जेवढी सेवा होईल याच्यासाठी प्रत्येकजण इथे येऊन झटत आहे की बाबा आपल्याच्यातून काहीतरी एक चांगलं काम व्हावं। तर तुम्ही आज मी तुम्हाला हे व्हिडिओ कंप्लीट बघा, तुम्हाला संपूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत जे इथं तयारी चालू आहे ती कुठंपर्यंत आली आणि काय झालं ह्याचे आपण सगळे डिटेल्स घेऊ। मेन गेटमधून एंट्री केल्यानंतर समोरच माताजींच्या पंडालाचं काम सुरू होतं। प्रत्येकजण आपापल्याला जेवढं जमेल तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न करत होता। समागमाची एकदम जय्यत तयारी चालू होती। त्याच्यानंतर आपण एका महात्म्यांचे विचार ऐकण्यासाठी एक थोडा वेळ थांबलो। तर बघूयात ते काय म्हणतात आपले विचार। मला काय विचारायचं आहे की तुम्ही जे इथं कार्य करताय, सेवा देताय, त्याच्याबद्दल आपल्याला कोणता मोबदला पैशाच्या स्वरूपात मिळत नाही, तर तो आनंदाच्या स्वरूपात मिळतो। इतकं श्रम देऊन सुद्धा ही माणसं आनंदी आहेत, हे सगळ्यात मोठं या समागमाचं हे आहे, श्रेय आहे की बाबा आपल्या आयुष्यात किती जरी दुःख आले किंवा काही जरी झालं तरी ही माणसं आपलं सर्वस्व इथे देत आहेत। शेवटी आपण त्यातलं काय करतो, सोबत हात बुडवून जातो की आपण मी आदर या धरतीवर काही सुद्धा दिलं नाही। समजून हा जे आपण संत मेळा आहे, हा संत मेळा आपल्या संघ येणार। महात्म्यांशी थोडी चर्चा करून आता आपण जायचं आहे कॅन्टीन नंबर 1ला। बऱ्यापैकी कामं तर उरकत आलेले आहेत, पण अजून थोडी कामे बाकी आहेत। माताजींचे जे पांडाल आहे त्याचे तर स्ट्रक्चर उभे झालेले होते, अजून त्याच्यावर काही छत वगैरे काही बांधलेलं नाही आणि तयारीही पण बऱ्यापैकी झालेली आहे पंडालाची, जे माताजींची जिथं विचार विनिमय होणार आहेत तेथील। माताजींच्या पंडालाच्या डाव्या बाजूला कॅन्टीन नंबर 1 आणि कॅन्टीन नंबर 3 उभं करण्यात आलं आहे आणि त्यालाच लागून अकाउंट विभाग, परत बाकीचे जे विभाग आहेत तेच उभे करण्यात आलेले आहेत। बाकीचं फिरून झाल्यानंतर आपण गेलो कॅन्टीनमध्ये। तर कॅन्टीनमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली होती। कॅन्टीनमध्ये एंट्री केल्यावर पहिल्यांदा कुपन काढायला लागतं, त्याच्यानंतरच आपण काही जे आपल्याला खायला घ्यायचं असेल ते घ्यायला येतं। यामध्ये आपल्याला बिस्किट, गोळ्या, तसेच चिक्की, पाण्याची बॉटल यासारखे वेगवेगळे पदार्थ ठेवण्यात आलेले आहेत। परत नाश्त्यासाठी छोले पाव, शिरा, चहा आणि दूध हे सुद्धा तिथे अवेलेबल होतं। सर्व फिरून झाल्यानंतर आम्ही सुद्धा थोडा नाश्ता करून घेतला। नाश्ता करून झाल्यानंतर प्रत्येकजण आपापली सेवा देण्यासाठी जात होता। आपल्याला मिळेल ती सेवा देण्याचा प्रयत्न सर्वजण करत होते। या कार्यक्रमामध्ये 4 कॅन्टीन तसेच 4 लंगर आहेत। लंगर म्हणजे जिथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे तो। आता आम्ही गेलो होतो कॅन्टीन नंबर 2मध्ये। इथे तर मोठ्या कढई वगैरे ठेवलेल्या होत्या, जेणेकरून तेथे नाश्त्याची सेवा देण्यात येईल आणि त्यासाठी जे टेक्निकल लागत होतं तेही त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे केलेलं होतं। इथे आलेला प्रत्येक व्यक्ती मनोभावे सेवा देण्याचा प्रयत्न करत होता। जे जे आपल्याला जमतंय ते आपल्या परीनं प्रत्येक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता। कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य देखील बऱ्याच मोठ्याच प्रमाणात आलेले होते आणि अजूनही साहित्य येत होते। याच्यानंतर सर्व सेवा देणाऱ्या महात्मा आणि माताजींना लंगरची व्यवस्था केलेली होती, त्यात आम्ही देखील लंगरमधील सेवा घेतली। शेवटी सेवा करून झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो। तर जाताना आपल्याला बघू शकताय की बऱ्याच प्रमाणात अजून काम बाकी आहे आणि तरी पण हे कार्यक्रम खूप मोठा आहे आणि याची जय्यत तयारीसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावर चालू होती। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे आम्ही अशीच माहिती घेऊन येऊ।